5 जानेवारीपासून ठाकरेंच्या सभांचा धुरळा पाहायला मिळणार आहे। ठाकरे बंधूंच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत। सभांमधून ठाकरे बंधू विरोधकांचा समाचारही घेणार आहेत। मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये ठाकरेंच्या संयुक्त सभा होणार आहेत। मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त सभांचा कार्यक्रम जाहीर झाला। येत्या 5 जानेवारीपासून ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेनं जाहीर प्रचाराची सुरुवात होणार आहे। ठाकरे बंधूंसाठी करो वा मरोची लढाई आहे। राज ठाकरे यांची तोफ सत्ताधाऱ्यांवर किती आरोपांचे तोफ गोळे डागणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। पाहूया त्या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। ठाकरे बंधूंच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार। एकाच मंचावरून ठाकरे बंधू विरोधकांचा घेणार समाचार। पाच संयुक्त सभांद्वारे ठाकरेंचा महायुती विरोधात एल्गार। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी मिशन मुंबई बचाव मोहीम हाती घेत महापालिकेच्या रिंगणात उडी घेतली आहे। राज ठाकरेंनी त्यांच्या भात्यात आरोपांचा दारूगोळा ठासून भरलाय, तर उद्धव ठाकरेंचे टीकेचे बाणही परजून ठेवलेत। दोघंही 5 जानेवारीपासून प्रचाराच्या रणांगणात उतरणार आहेत। 5 जानेवारीपासून दोघांच्या संयुक्त सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। पहिली संयुक्त प्रचार सभा मुंबई पूर्व उपनगरात, दुसरी संयुक्त प्रचार सभा मुंबई पश्चिम उपनगरात होणार आहे, तिसरी संयुक्त प्रचार सभा कल्याण डोंबिवलीत, चौथी प्रचार सभा मीरा भाईंदरमध्ये, पाचवी संयुक्त प्रचार सभा ठाण्यात होईल, सहावी संयुक्त प्रचार सभा नाशिकमध्ये होणार आहे आणि सातवी संयुक्त प्रचार सभा शिवाजी पार्क इथं पार पडणार आहे। असा सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। उद्धव ठाकरे संभाजीनगरातही एक सभा घेणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय। उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह MMRA रिजनमध्ये होतील। पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये संयुक्त सभा होतील, मग शिवतीर्थावर होईल। सभांची संख्या फार नाही आम्ही ठेवत। त्यानंतर मीरा भाईंदरला एक सभा होईल, ठाण्यामध्ये सभा होईल, कल्याण आणि डोंबिवली अशा 2 सभा होतील आणि नाशिकला सभा होईल, संयुक्त सभा होईल। त्यानंतर उद्धव ठाकरे संभाजीनगरलाही जाणार आहेत, त्यांची सभा होईल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळ्या किती प्रचार सभा घेणार याची निश्चित आकडेवारी समोर आली नाहीये, पण त्या सभांची संख्याही मोठी असण्याची शक्यता नाकारता येणार नाही। शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, वरुण सरदेसाई, अंबादास दानवे, सुषमा अंधारे, अनिल परब, संजय राऊत, संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर अशा मुलूख मैदानी तोफाही प्रचाराच्या रणमैदानात उतरणार आहेत। शिवसेना, ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्यासाठी करो वा मरोची लढाई आहे। त्यामुळे यावेळी ठाकरे बंधूंची सेना निवडणुकीच्या रणमैदानात वेशानं उतरण्याची चिन्ह आहे। दुसरीकडे शिवसेनेनं ठाकरे बंधूंच्या संयुक्त प्रचार सभांची खिल्ली उडवली आहे। ठाकरेंच्या भाषणात ठराविक वाक्य असतील आणि त्याच घोषणा आणि आव्हानं असतील अशा शब्दात शिवसेनेनं डिवचलं। त्यांच्या एक सभेचा एक वेगळा पॅटर्न असतो। एक जाहीर मोठी प्रचंड जाहीर सभा घेणे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही ठरलेलं वाक्य, परप्रांतीयाचा महापौर बसणार नाही दुसरं वाक्य, मुंबई आमचीच, तुमची नाही बाबा, मुंबई ही सर्वांची, गडचिरोलीमध्ये राहणाऱ्याची बी मुंबई, कोकणात राहणाऱ्याची बी मुंबई, मराठवाड्यामध्ये राहणाऱ्याची मुंबई। प्रॉपर्टी नका समजू त्याला। मुंबईबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आदर आहे, परंतु ती सभा होणार, मग 1-2 सभा झाल्या की त्यांचा प्रचार संपला। राज ठाकरेंच्या भात्यात लावरे तो व्हिडिओ नावाचं हुकमी अस्त्र आहे। त्याच्या जोडीला यावेळी ते कोणतं अस्त्र बाहेर काढतात याची उत्सुकता आहे। संजय राऊतांचे सभांमधले आरोपही प्रचारात रंगत आणणार आहेत। पुढच्या काही दिवसात आरोप प्रत्यारोपांचा मोठा धुरळा उडण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।